डोंगरी संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। दुसऱ्या बाजूने जर आपण पाहायला गेलात यंग दुर्गादेवी बॉईज हा संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। खरं तर चांगली मॅच पाहायला मिळणार आहे, यात मात्र काही शंका नाही आहे। पहिलं P1चं षटक फेकण्यासाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो अयूब शेख। खरं तर व्यावसायिक गटामध्ये देखील याला खेळताना आपण पाहिले आणि आज आयकॉन, आज ऑल इंडिया आयकॉन खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत। स्ट्राईक रेटवरती ओमकार देवीदास देसाईला आपण पाहतोय, मुंबईचा ब्रँड स्ट्राईक रेटवरती पाहायला मिळतोय। इथे पहिला चेंडू चांगला खरं तर पाहायला मिळतोय, थोडासा खाली राहिला आणि त्यानंतर अयूब शेखचा हा निर्धाव चेंडू पाहायला मिळाला। चांगलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे, यात मात्र काही शंका नाही आहे। दोन्ही संघ तुल्यबल आहेत आणि दोन्ही संघाने एक एक संघाला परास्त देखील केलंय आणि ही चांगली लढाई पाहायला मिळणार आहे। खरं तर विनर वर्सेस विनर आणि 4 षटकांची ही मॅच आपल्याला पाहायला मिळते। अभिषेक पाटील सरांचा आवाज देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपण ऐकताय। इथे पायावरती चेंडू टाकला होता आणि इथे मोठा मासा गळाला लागलाय। ओमकार देवीदास देसाई बॅक टू द डगआउट। आपल्या अंदाजाने खेळण्याचा प्रयत्न ओमकार देवीदास देसाई यांचा फसला आणि त्या ठिकाणी मध्ये क्षेत्ररक्षक चांगला झेल त्या ठिकाणी पकडला गेला आणि पहिला धक्का डोंगरी या संघाला मिळताना आपण पाहिला। नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय। रोहितला आपण पाहणार आहोत। अयूब पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय, चांगली गोलंदाजी करताना त्याला देखील आपण पाहतोय। इथे हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाही। या 3 चेंडू आतापर्यंत अयूबने फेकले, त्याच्यामध्ये एक महत्वाची विकेट ओमकारला बाद केला आणि आता देखील निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय। स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस, अंतिम दिवस याच्यासाठी केला होता 88 शेवटचा दिस गोड व्हावा। खऱ्या अर्थानं 2 दिवसाची ही स्पर्धा, कालच्या दिवसामध्ये देखील केतन म्हात्रे आणि भरपूर सारे ऑल इंडिया आयकॉन देखील आपण पाहिले आणि चांगला खेळ देखील पाहायला मिळाला। कालच्या दिवसामध्ये भरपूर प्रेक्षक पाहायला मिळाले। इथे हेलिकॉप्टर उडवलाय, चेंडू चाललाय सरळ, वन बाउन्स ओव्हर द लाईन, सीमा पार, हा आलेला चौकार। वरती अयूबचा चेंडू आला होता, त्याला मात्र सरळ हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न रोहितच्या माध्यमातून केला गेला आणि चौकार पाहायला मिळतोय। पुन्हा एकदा मॅच लावते सुरुवात। इथे ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये, अंधाधुंदी फायरिंग ज्याला आपण म्हणतो तशाच प्रकारचा हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु विकेट किपरच्या ग्लोव्ह मध्ये चेंडू विसावतोय आणि इथे मात्र धाव मिळणार नाहीये। आतापर्यंत जर आपण पाहायला गेला तर या षटकातील 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला। धाव फलकावरती फक्त 4 धावा आणि त्याच्यामध्ये एक महत्वाची विकेट, ओमकार बाद झालाय। पहिले P1चं षटक फेकण्यासाठी अयूब आला होता, परंतु चांगली गोलंदाजी पाहायला मिळते। इथे यष्ट्यांचा वेध, फर्निचर केले डिस्ट्रॉय, अजून एक धक्का, फलंदाज रोहित बॅक टू द डगआउट। ठरले, शेवटचा चेंडू देखील बॅटला चेंडू लागला होता, त्यानंतर विकेट यष्टांवरती जाऊन चेंडू अधलला आणि त्यानंतर रोहित देखील बाद झालाय। थोडासा निराश होता, बॅट अँड बॉलचा संपर्क चांगला पाहायला मिळाला नाहीये। पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला। धावफलकावरती आपण फक्त 4 धावा पाहतोय।
अयुबचं चांगलं षटक पाहायला मिळालं. त्यांनी फक्त एका षटकामध्ये 4 धावा खर्च करीत 2 महत्वाचे विकेट्स या ठिकाणी बाद केले. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राज येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. दुसरं षटक फेकण्यासाठी गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय. अमरीश नाईकला आपण पाहणार आहोत, जो दुसरं षटक फेकण्यासाठी सज्ज झाला. पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. 4 षटकांची मॅच आणि चांगली लढाई आपल्याला पाहायला मिळणार आहे. अयुब एका बाजूने आयकॉनच्या भूमिकेमध्ये, दुसऱ्या बाजूने खरं तर ओमकारला आपण पाहिले या मॅच मध्ये. दुसऱ्या षटकाला होते सुरुवात. पहिला बॉल दुसऱ्या षटकातील. इथे फिरून करण्याचा प्रयत्न, क्रॉस बॅटेड फटका, परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक येत आहेत. एकच धाव मिळेल, एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. 5 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळणार आहेत. पहिल्या षटकामध्ये 4 आल्या होत्या, त्यानंतर दुसऱ्या षटकाला जशी सुरुवात झाली, पहिल्याच चेंडूवरती सिंगल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. 5 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 24 बॉल मध्ये चांगलं टार्गेट तुम्हाला या ठिकाणी सेट करावं लागेल पहिल्या इनिंग मध्ये. त्यानंतर दुसऱ्या इनिंग मध्ये तुम्हाला चांगला या ठिकाणी दबाव टाकता येऊ शकतो समोरच्या संघावरती. 5 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. लेफ्टी रायटीचं हे कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. चांगले मॅच पाहायला मिळेल. 2 गडी जरूर डोंगरी संघाने या ठिकाणी गमावलेत. 5 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. थोडंसं फास्ट केला. खरं तर आज आपल्याला फायनल देखील कव्हर करायचे आहे. सर्व चांगले संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. इथे देखील फटका फसलाय, झेल पकडलाय, फलंदाज बाद. गडींना बाद केलंय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अयुबने देखील चांगलं षटक या ठिकाणी हाताळलं होतं. दुसऱ्या षटकामध्ये देखील तीच गोलंदाजी धारदार पाहायला मिळते. इथे आल्या आल्या रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. बॅट आणि बॉलचा चांगला संपर्क झाला नाही, परंतु एक सिंगल जरूर या चेंडूवरती मिळणार आहे. 6 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. सुंदर या ठिकाणी प्रत्येक चेंडूवरती खरं तर अगलं वेगळं काहीतरी पाहायला मिळतो. आणि व्हेरिएशन जेव्हा तुमच्या गोलंदाजीमध्ये असतं तेव्हा मात्र सातत्याने तुम्ही सक्सेस देखील होत असता. आतापर्यंत 6 धावा आपल्याला पाहायला मिळतात. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 4 षटकांची ही मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. विनर वर्सेस विनर अशी ही लढाई. फिरून खेळलेत क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. पकडला झेल. अजून एक फलंदाज मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. प्रयत्न त्या ठिकाणी शॉट फाइंडिंगला डीप मध्ये क्षेत्ररक्षक होते. चांगला झेल त्या ठिकाणी पकडला. आणि अजून एक धक्का या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या संघाला, अर्थातच डोंगरी संघाला आपल्याला पाहायला मिळतोय. आणि 6 या धावसंख्येवरती आता झटपट विकेट जाऊ लागलेत मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज अक्षयला आपण पाहतोय.
अक्षय नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 6 धावा धावफलकावरती आतापर्यंत लागल्या गेल्या. 10 चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि महत्वाचं म्हणजे 4 गडी या ठिकाणी गमावलेत. ध्रुवेशने देखील इम्प्रेस केले या षटकामध्ये. अयुबनं देखील 4 धावा दिल्या होत्या. आतापर्यंत या षटकामध्ये 4 चेंडूमध्ये फक्त 2च धावा आल्यात. ध्रुवेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. इथे सहजरित्या फटका खेळून काढलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक सहजरित्या शॉर्ट मिड विकेटला येतात सर्कलच्या दिशेने. एकच धाव पुन्हा एकदा मिळेल. 7 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे. 7 धावा आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये 4 आल्या होत्या, त्याच्यामध्ये 2 गडी बाद केले होते. याही षटकामध्ये जर आपण पाहायला गेलात तर 3 धावा दिल्यात आणि 2 गडी या ठिकाणी बाद केलेत. दुर्वेशचं चांगलं षटक आपल्याला पाहायला मिळतोय. दुर्वेश पटेल गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा त्या ठिकाणी स्टार्ट घेताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकातील. इथे देखील रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. शॉट फाईट लेगला सर्कलच्या आतमध्ये लेगबाच्या स्वरूपात ही धाव मात्र मिळणार आहे. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आणि धाव फलकावरती प्रत्येक षटकामध्ये 4 धावा या ठिकाणी दोन्ही गोलंदाजांनी खर्च केल्या आणि 8 धावा आपल्याला पाहायला मिळतात. आठ धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. त्या ठिकाणी 4 विकेट्स देखील गमावल्या गेल्या आणि अजूनही 12 चेंडूचा खेळ इथून येणं बाकी असणार आहे. 4 षटकांची मॅच आणि जास्त वेळ घ्यायचा नाहीये. लगेच मॅच सुरू करा. आज आपल्याला या स्पर्धेची फायनल देखील खेळवायची आहे. आयोजकांची भरपूर मेहनत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि खरोखरच दर्जेदार आयोजन. डे नाईटची ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. काल देखील भरपूर मॅचेस आपण पाहिल्या याच मैदानावरती. अनेक रेकॉर्ड्स देखील होताना आपल्याला पाहायला मिळाले. रोहित आग्रेला आपण पाहतोय तिसरे षटक फेकण्यासाठी. 2 षटकामध्ये फक्त 8 धावा आल्यात. महत्वाचं म्हणजे 4 गडी गमावले डोंगरी संघानं. महत्वाची मॅच आहे आणि इथून जर जिंकला तर सुपर 8चा प्रवास निश्चित असेल, परंतु हरला तर एक संधी देखील असेल. प्रीमियर लीग आहे त्याच्यामुळे सर्व संघांना संधी देखील असणार आहे. गोलंदाज रोहित आपल्याला पाहायला मिळतोय. इथं सोडून दिला चेंडूला आणि पंच यस आमच्यापर्यंत वळतात. इट्स अ वाईट बॉल. अवांतरच्या स्वरूपात धावफलकावरती वाढ होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. 9 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. पहिल्याच खरं तर चेंडूनं त्या ठिकाणी खराब सुरुवात केली रोहित या गोलंदाजानं. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज झालाय. इथे या चेंडूला बाहेर काढल्या. वाह, काही कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. पहिला चेंडू एक्स्ट्रा फेकला, तदनंतर मात्र चेंडूनं दुसऱ्या चेंडूवरती गिरकी घेतल्या. फिरकी चांगली पाहायला मिळाली या चेंडूवरती रोहितची. पुन्हा एकदा बाटची कडा, परंतु त्या ठिकाणी शॉर्ट गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. विकेट किपर थोडेसे दूरवर राहिले. कदाचित चेंडू जर हातामध्ये आला असता तर विकेट्स पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळाली असती, परंतु जर तरला क्रिकेटमध्ये आपण कधीच स्थान देत नाहीयेत आणि जर तर शिवाय क्रिकेट देखील नाहीये मित्रांनो. पुन्हा एकदा रोहित गोलंदाजी मार्कवरती चांगली गोलंदाजी पाहायला मिळते रोहितच्या माध्यमातून. इथे देखील चांगला चेंडू पडल्यानंतर थोडंसं उचली घेतोय. लगातार जर आपण पाहायला गेला तर वाईट चेंडू आला, तदनंतर असं वाटलं होतं की हा षटक महागडं जाईल की काय, परंतु तदनंतर कमबॅक हे रोहितचं पाहायला मिळालं या षटकामध्ये. तिसरं षटक मार्गस्थ आहे. हात खोलावे लागतील या मॅच मध्ये. इथे बैठक, पाठचा पाय वाकवला. स्वीट साऊंड ऑफ द बॅट या चेंडूवरती आलाय षटकार. खूप उशीर झाला आणि तेच काहीतरी कानमंत्र ऐकले की काय अक्षय या बॅटर्सनं त्याच्या बॅटमधून षटकार आपल्याला पाहायला मिळाला. 16 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही 2 चेंडूचा खेळ इथून येणं बाकी आहे. इथं देखील चांगला चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने वळतोय आणि डावखोऱ्या हाताचा गोलंदाज असला की नॅचरल स्विंग त्याला मात्र मिळत असतो आणि तेच मैदानाच्या आतमध्ये रोहितला देखील मिळतंय. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. अजूनही या तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी असणार आहे. इथे खूपच बाहेर टाकलाय. यस पंच आमच्यापर्यंत वळतील. इट्स अ वाईट बॉल. अवांतरच्या स्वरूपात पुन्हा एकदा धावफलकावरती वाढ होताना आपण पाहणार आहोत.
17 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. तिसऱ्या षटकातील अजूनही शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. षटकार जरूर आला अक्षयच्या बॅट मधून. इथे फसवलंय, क्षेत्ररक्षक धावतायत परंतु सेफली लँडिंग झालाय. सेफ खरं तर नोमॅन्स लँड मध्ये चेंडू बदलला. त्यानंतर पुन्हा एकदा या चेंडूवरती 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. धावफलकावरती 19 धावा आपल्याला पाहायला मिळतात. चांगली खरं तर गोलंदाजी पाहायला मिळाली. बघा नेक्स्ट मॅच गिरगाव बॉईज त्यांच्या अगेन्स्ट खेळताना टीम आपल्याला पाहायला मिळणार आहे. बापदेव रियांश वॉरियर्स ही टीम खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर दोन्ही संघ आपण सज्ज राहा. जशी इनिंग ब्रेक होईल आम्ही टॉस देखील घेणार आहोत. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावफलकावरती 19 धावा आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचं अंतिम षटक फेकण्यासाठी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. जयला आपण पाहणार आहोत. या षटकामध्ये मोठे फटके मारावे लागतील. कमीत कमी 40 ते 45 धावा देखील झाल्या तरी देखील एक टफ फाईट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. परंतु इथून जर कमी धावांचं षटक आलं तर मात्र वन साइड मॅच कदाचित पाहायला मिळेल. परंतु क्रिकेट आहे, अनिश्चितीचा खेळ आहे, त्याच्यामुळे आपण भविष्यवाणी करू शकत नाहीयेत. इथे चांगला चेंडू पडल्यानंतर पुन्हा एकदा थोडासा बाहेरच्या दिशेने वळताना आपल्याला चेंडूला पाहायला मिळालं आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. जशी सुरुवात 3 षटकांची झाली होती तशीच सुरुवात याही षटकाची आपल्याला पाहायला मिळाली. निर्धाव बॉल आलाय. 19 धावा धावफलकावरती. इथे स्वीट्स ऑन द बॅट परंतु फटका भरपूर काळ हवेत. क्षेत्ररक्षक जज करतायत. व्हॉट अ कॅच. काय कमालीचं झेल. जजमेंट केलं दुसऱ्याने आणि पकडला दुसऱ्याने. बघा स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता. चांगलं कॉम्बिनेशन पाहायला मिळालं. सुंदर झेल पाहायला मिळाली. प्रवीण वाह काय झेल पकडलाय आणि जल्लोष देखील पाहायला मिळाला प्रवीणचा. फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विकी. नवीन फलंदाज विकी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अजूनही या पहिल्या सत्रातील 4 चेंडूचा खेळ येणं बाकी असणार आहे. 19 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 5 विकेट मैदानाच्या बाहेर जाताना आपण पाहिल्या. जय देखील चांगली गोलंदाजी करतो. पहिला चेंडू निर्धाव आला होता. त्यानंतर या ठिकाणी दुसऱ्या चेंडूवरती देखील त्याला सफलता मिळते आणि प्रवीणचा काय लाजवाब झेल आपल्याला पाहायला मिळाला. डावखोऱ्या हाताचा विकी हा बॅटर्स आता मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. इथे फिरून खेळण्याचा प्रयत्न, यश त्यांचा वेध, जल्लोष पाहायला मिळतोय. अजून एक फलंदाज होईल बाद. विकीला देखील परतावा लागेल. आल्या पावली माघारी. चला नेक्स्ट मॅच गिरगाव बॉईज आणि त्यांच्या अगेन्स्ट टीम खेळणार आहे. या ठिकाणी आपण पाहतोय रियांश वॉरियर्स. दोन्ही टीमच्या कॅप्टनला आम्ही विनंती करतोय की आपण मुख्य मंचावरती टॉस साठी यायचं आहे. दोन्ही कॅप्टन आपण टॉस साठी या. रियांश वॉरियर्स आणि गिरगाव बॉईज दोन्ही टीमला आम्ही विनंती करतोय की कॅप्टन आपला आमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. या ठिकाणी फलंदाज बाद होत आहेत. खरं तर विकेटची पडझड मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. नवीन फलंदाज बंदार मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अजूनही पहिल्या सत्रातील 3 चेंडू बाकी आहेत आणि हॅट्रिकच्या उंबरड्यावरती देखील या गोलंदाजाला आपण पाहणार आहोत. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. मागच्या 2 चेंडूवरती 2 विकेट्स त्याने टिपल्यात. आता हॅट्रिकच्या उंबरड्यावरती देखील गोलंदाज पाहायला मिळतो. जय हा गोलंदाज अफलातून गोलंदाजी पाहायला मिळते. इथे व्हेरिएशन पाहायला मिळालं. लोअर फुलटॉस चेंडू होता, त्याच्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न परंतु एकच धाव या ठिकाणी मिळणार आहे. आता स्ट्राईक एंड वरती अक्षयला आपण पाहतो ज्याच्या बॅट मधून या खरं तर मॅच मध्ये षटकार आपण पाहिला होता. ऑनसाइड मध्ये मिड विकेटला ठोकलेला षटकार, परंतु आता देखील 2 चेंडू बाकी आहेत त्याच्यावरती
या ठिकाणी मोठे फटके मारावे लागतील. 20 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. पहिल्या सत्रातील 2 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. इथे फुल टॉस आहे, परंतु एलिव्हेशन किती आहे पाहायला मिळणार आहे आणि त्या ठिकाणी झेल झालाय ड्रॉप. नशिबाचा चौकार पाहायला मिळतो. 4 धावा. त्याने स्वतः क्षेत्ररक्षकांनी धाडले असं आपण म्हणूयात. इथे देखील क्रॉस बॅटर फटका पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक आहेत, परंतु त्यांना बीट करून चेंडू चाललाय सीमा पार. लगातारचे हे 2 चौकार मात्र या मॅच मध्ये इम्पॉर्टंट पाहायला मिळतील. 28 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला सत्राचा खेळ देखील समाप्त झालाय. नेक्स्ट मॅच. चला प्रथमेश आणि ओमकार, अनिकेत, अंकित, आपण टॉस साठी या. दोन्ही टीमच्या कॅप्टनला आम्ही विनंती करतोय की आपण जास्त वेळ घ्यायचा नाहीये. तो टॉस साठी संपर्क साधा. टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल आणि काय चुका झाल्या असं वाटतं या मॅच मध्ये टाळावे लागतील? थोडा फिल्डिंग आणि बॉलिंगमुळे थोडी चूक झाली, तर या मॅचमध्ये आम्ही कव्हर करू. आम्ही पहिलं क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि या मॅच साठी देखील आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. कमबॅक करू शकते ही टीम आणि ती क्षमता आहे. खूप साऱ्या शुभेच्छा. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. बैटिंग करना है अंकित, पहले बैटिंग करना है, कितना रन बनाने चाहेंगे और क्या गलतियां रही पहले मैच में? पहले मैच में थोड़ा रन्स वगैरह ज़्यादा लीक हुआ और फील्डिंग पॉइंट पे नहीं था वैसा जैसा फील्डिंग चाहिए था. ठीक है, अभी बैटिंग है, 70-80 करेंगे. गिरगांव बॉयज कमबैक करने की क्षमता रखती है टीम और इस मैच के लिए अंकित जी आपको पिछले साल जो खेल देखा था आपका उसी तरह का खेल आज देखने मिले. तर जाऊयात या नंतर पुन्हा एकदा या 4 ओव्हरची जी मॅच सुरू आहे विनरची त्याच्याकडे जाऊया. त्यानंतर महत्त्वाचा सामना तर येणारच आहे, परंतु हाही सामना काही कमी नाहीये. मजा येईल या मॅच मध्ये. दुसऱ्या डावाकडे जाऊयात. पाहत राहा ट्रोलिंग स्पोर्ट्स. धन्यवाद. खरं तर या ठिकाणी नुकताच पूर्वार्ध समाप्त झाला. धावफलकावरती 28 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. 29 धावेचं टार्गेट 24 बॉलमध्ये एक माफक टार्गेट आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटच्या 2 चेंडूवरती 2 चौकार आले. त्याच्यानंतर धावफलक 28 वरती जाऊन पोहोचले. 29 धावेचं टार्गेट. चला सलामीचे बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. चला जास्त वेळ या ठिकाणी घ्यायचा नाहीये प्लीज. खरं तर सलामीचे बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. 29 धावेचं टार्गेट या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. चांगले मॅच जरूर पाहायला मिळेल, परंतु टार्गेट खूप छोटं पाहायला मिळतोय. आपण पाहतोय HPL 2025 हा दिमागदार आयोजन, कमालाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अयूब आणि प्रवीण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळाली. पहिलं षटक फेकण्यासाठी गोलंदाज आपण पाहतोय. यस, युवासेना
विभाग प्रमुख श्रेयसजी तेंडुलकर साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. या स्पर्धेच्या आयोजकातील देखील घटक आहेत. श्रेयसजी स्थानापन्न होत आहेत. जय महाराष्ट्र. तर चला जाऊयात यानंतरच्या महत्त्वाच्या डावाकडे, जिकडे दोन्ही संघ मैदानात सज्ज आहेत आणि आमचे समालोचक देखील सज्ज आहेत. उत्तरार्धाकडे आपण वळणार आहोत. खरं तर 29 धावेचं टार्गेट या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूने फलंदाज पाहायला मिळतात अयुब शेख, त्यांच्या बरोबरीनं जर आपण पाहायला गेलं तर प्रवीणला देखील पाहणार आहोत. प्रवीणनं चांगला झेल या मॅच मध्ये पकडलाय, परंतु बॅटिंग देखील तेवढीच चांगली करावं लागेल. महत्वाची मॅच आहे. 29 धावेचं टार्गेट या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला खरं तर कमी धावाचं टार्गेट पाहायला मिळतोय. श्रीलेश गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळणार आहेत. डोंगरी संघाकडून पहिलं P1चं षटक फेकण्यासाठी ते सज्ज झालेत. स्ट्राईक एंडवरती अयुब आहे. 29 धावेचं टार्गेट या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल या ठिकाणी सोडून दिलाय. पंच त्या ठिकाणी आमच्यापर्यंत वळतायत. याच वाईट बॉल आहे आणि खरं तर अवांतर सुरुवात या डावाची केली. 29 धावेचं टार्गेट माफक आपल्याला पाहायला मिळतोय आणि पहिला चेंडू या ठिकाणी एक्स्ट्राचा पाहायला मिळाला. अतिरिक्त धावेने मात्र डावाची सुरुवात होताना आपण पाहिली. इथे फुलटॉस होता, परंतु समोरच्या दिशेने खेळण्याचा फोर्स करण्याचा प्रयत्न. शॉट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव मिळणार आहे. अयुब देखील थोडासा स्वतःवरती नाराज होताना पाहायला मिळाला, कारण पहिलं जे षटक आहे ते P1चं आहे. कदाचित गॅपमध्ये चेंडू गेला तर चौकार देखील मिळू शकतो. ह्या अनुषंगाने तो बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळाला. आता स्ट्राईक एंडवरती प्रवीणला आपण पाहणार आहोत. इथे चांगला फटका पाहायला मिळतोय, परंतु क्षेत्ररक्षक आहे तैनात. फलंदाज बाद. आपल्याला पाहायला मिळतात 29 धावेचं टार्गेट. या स्पर्धेची नियमावली जर आपण पाहायला गेलात तर कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग या खरं तर स्पर्धेची नियमावली देखील आपण पाहतोय. निमित्त आहे एक चांगली स्पर्धा HPL 2025 हा दिमागदार आयोजन आणि सिक्सर बॉल या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहताय. हिंदू हृदय सम्राट प्रीमियर लीग 2025 हा हे दिमागदार आयोजन. इथे चेंडू खरं तर पंचांचा इशारा येणं बाकी आहे. व्हाईट बॉल आहे. खूपच चेंडू बाहेर गेलाय. थोडेसे यष्टा देखील वाचले असतील. गोलंदाज त्या ठिकाणी त्यांची रिएक्शन आपल्याला पाहायला मिळाली आणि 3 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 29चं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट केलं गेलंय. चांगली गोलंदाजी करावी लागेल या मॅच मध्ये. इथे फिरून खेळण्याचा प्रयत्न, परंतु दुसऱ्या आयटम मध्ये झेलला पकडला गेला आणि फलंदाज आता मात्र ओमकार देखील मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. काय फटका खेचला होता, परंतु त्या ठिकाणी अक्षय सर्कलच्या आतमध्ये चांगला झेल पकडला गेलाय. खरं तर महत्वाची मॅच आहे आणि इथून जर तुम्हाला जिंकायचं असेल तर मात्र या ठिकाणी विकेट्स घ्याव्या लागतील. 2 गडी या ठिकाणी बाद केलेत. विकेटचं सातत्य मैदानाच्या आतमध्ये राखावं लागेल. 29चं टार्गेट एक माफक टार्गेट आहे, परंतु अशा जर विकेट्स मैदानाच्या आतमध्ये जात राहिल्या तर कदाचित टार्गेट हे छोटं आहे ते कदाचित मोठं देखील होऊ शकतं. चांगली मॅच पाहायला मिळते. इथे देखील चांगला फटका खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत. शॉट एक्स्ट्रा कव्हरला सर्कलच्या आतमध्ये चेंडूला चांगला फील्ड केलं गेलं. एकच धाव पुन्हा एकदा मिळणार आहे. 4 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. हिंदू हृदय सम्राट प्रीमियर लीग 2025 हा दिमागदार आयोजन.
आज स्पर्धेचा खऱ्या अर्थानं दुसरा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय आणि अंतिम दिवस खरं तर डे नाईटची ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. कालचं जर आपण पाहिला तर पहिला दिवस कालचा पाहायला मिळाला. इथं देखील अपील चांगली पाहायला मिळाली, परंतु पंचांवरती रिॲक्शन पाहायला मिळत नाहीये. निर्धाव चेंडू जे सांगता होते, दबाव या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाला आणि असं षटक फेकावं लागेल. मी मगाशीच उल्लेख देखील केला होता. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला. धावफलकावरती फक्त 4 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. अयुबनं देखील अशाच प्रकारचं षटक फेकलं होतं, परंतु शेवटचा चेंडू अद्याप या षटकातील बाकी असणार आहे. इथे चांगला फटका, वाह, हतोडा या ठिकाणी मारलाय. 6 धावेसाठी षटकार. कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला. खरं तर अयुबच्या माध्यमातून स्लॉट मध्ये आला होता, त्याला मात्र भिरकावून दिलं या ठिकाणी सीमारेषेच्या प्लॉट मध्ये 6 धावेसाठी. समाप्त झाला. धाव फलकावरती 10 धावा आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये 2 विकेट्स देखील जाताना आपण पाहिल्या. दुसरं षटक फेकण्यासाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. विकी यांना आपण पाहणार आहोत दुसरं षटक फेकण्यासाठी. अजूनही 18 बॉल मध्ये 19 धावेची गरज पाहायला मिळणार आहे. चला थोडंसं फास्ट केला. 10 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 18 चेंडू 19 धावेची गरज आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. या मॅच मध्ये सुंदर मॅच आहे, परंतु टार्गेट कमी आपल्याला पाहायला मिळतं, कमी धावेंचं. आणि त्याच्यामध्ये जर आपण पाहायला गेलात तर विकेट सातत्याने घेतल्या तर कदाचित दबाव देखील बनू शकतो. चला विकी मॅच स्टार्ट करा. 10 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. दुसऱ्या षटकाला या ठिकाणी सुरुवात होते. विकीचा पहिला बॉल. इथे रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, परंतु अक्षरशः फसला गेला आणि त्या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता देखील आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहायला गेलात तर 10 धावा पाहायला मिळाल्या आणि त्यानंतर दुसऱ्या षटकाला जशी सुरुवात झाली पहिला चेंडू निर्धाव पाहायला मिळाला. चांगली मॅच पाहायला मिळेल. दोन्ही संघामध्ये चांगले गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. इतिहास संयमी खेळी पाहायला मिळते. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला उचलतायत, फेकतायत. त्यावर सिंगल पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळणार आहे. पहिला चेंडू निर्धाव आला होता, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती सिंगल येताना आपण पाहिली या षटकामध्ये. पहिल्या षटकाचा जर आपण विचार केला तर 5 चेंडूमध्ये फक्त 4 धावा येताना आपण पाहिल्या. त्यानंतर शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका पाहायला मिळाला अयुबच्या माध्यमातून. इथे पुन्हा एकदा संयमी खेळी पाहायला मिळते. एक धाव सहजरित्या घेतली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय का, आणि बघता बघता डायरेक्ट हिट झालाय, परंतु पंचांचा इशारा येणं बाकी असणार आहे. यस, रेफर केले थर्ड अंपायर कडे. हा डिसिजन मात्र टीव्ही अंपायर कडे आपल्याला पाहायला मिळणार आहे. काय डायरेक्ट हिट पाहायला मिळाला खरं तर, आणि एवढा वेगानं खरं तर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आला, त्यानंतर डायरेक्ट हिट देखील केलाच. कमालीचं या ठिकाणी क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, परंतु जरूर टीव्ही अंपायर कडे डिसिजन पेंडिंग असणार आहे. थोड्याच वेळात आपल्या समोर तो डिसिजन देखील असणार आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट देखील आपल्याला पाहायला मिळाली.
फलंदाज सुरक्षित पोहोचलेत आणि 2 धावा या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत, परंतु क्षेत्ररक्षकाचं देखील कौतुक करायला पाहिजे. काय लाजवाब त्या ठिकाणी हिट देखील केला होता, डायरेक्ट हिट झाला होता, परंतु फलंदाज त्या ठिकाणी सुरक्षित पोहोचले. 2 धावा आपल्याला पाहायला मिळतील. जेव्हा अयूबनं फटका मारला होता तेव्हा त्याने कॉल देखील केला होता की या चेंडूवरती 2 धावा व्हायला पाहिजेत आणि कमी धाब्याचं टोटल आहे, त्याच्यामध्ये विकेट देखील या ठिकाणी आपल्याला घालवायचे नाही. त्या अनुषंगाने मात्र अयूब देखील मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. 13 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. इथे चांगला चेंडू आहे, अतिशय वेगानं मात्र बीट केलं अयूबला, परंतु सिंगल या ठिकाणी धाव मात्र रोखू शकणार नाहीयेत. कदाचित विकीला देखील माहिती आहे की ही विकेट महत्वाची आहे आणि विकेट किपर या ठिकाणी चुकी करताना आपल्याला पाहायला मिळाला. 14 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही दुसऱ्या षटकातील 2 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. 2 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. 14 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळणार आहेत. इथूनही अजूनही 15 धावेची गरज असेल या मॅच मध्ये. 15 धावा अजूनही बनवायच्या आहेत विजयासाठी. इथे चांगला फटका, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी थोडेसे पुढे सरकले होते, परंतु एकच धाव या ठिकाणी मिळणार आहे, एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. 15 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 14 धावेची अद्यापी गरज आहे या मॅच मध्ये. दुसऱ्या षटकातील अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक असणार आहे. 15 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. कुठल्याही प्रकारची घाई गडबड पाहायला मिळत नाही. अयूब आणि फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत गणेशांच्या माध्यमातून. 15 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 फलंदाज बाद झालेत. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. पुन्हा एकदा एक सिंगल मिळणार आहे. 2 षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आणि धावफलकावरती 16 धावा आपल्याला पाहायला मिळतात. येणारे चेंडू बाकी असतील आता मात्र 12 आणि जिंकण्यासाठी 13 धावा आपल्याला पाहायला मिळतात. त्याला धावफलकावरती 16 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 गडी देखील गमावलेत. आता येणारे चेंडू बाकी आहेत 12 आणि जिंकण्यासाठी 13 धावेची गरज आहे. 12 चेंडू 13 धावेची गरज. मॅच चांगली पाहायला मिळेल, परंतु पाहायला गेला तर एक धाव फक्त जास्त आहे, परंतु या ठिकाणी कशा प्रकारची बॅटिंग मात्र मैदानाच्या आतमध्ये अयूब देखील करतायत हे देखील पाहणं तेवढंच गरजेचं आहे. या मॅच मध्ये रोहित गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. इथे चांगला फटका, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू बदलतोय आणि खरोखरच चांगले प्रयत्न पाहायला मिळाले. 2 क्षेत्ररक्षक होते, परंतु कॉलिंग चांगलं पाहायला मिळालं नाहीये आणि तदनंतर या चेंडूवरती 2 धावा येताना आपल्याला पाहायला मिळाल्या. रोहित त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. संधी निर्माण करून दिली होती, परंतु संधीचं सोनं करतं तुम्हाला आलं पाहिजे होतं. अयूबची विकेट भरपूर काही सांगून जाणार आहे या मॅच मध्ये. चांगले फटके देखील अयूब मारतायत. इथे पुन्हा एकदा ऑनसाइड मध्ये भिरकवण्याचा प्रयत्न. इथे खराब क्षेत्ररक्षण आणि नशिबाची साथ देखील अयूबला मिळते. किस्मत भी बहादुरों का साथ देते असंच आता म्हणावं लागेल. 4 धावा चौकार. धावांचं टोटल आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही असं क्षेत्ररक्षण कराल तर नक्कीच तुमच्या संघाला मात्र पराभूताला सामोरं जावं लागेल. अधिक धावांत दुष्काळ त्याच्या 13वा महिना आणि इथे जखमेवरती मीठ सोडणारा हा अयूबच्या बॅट मधून आलेला दणदणीत खणखणीत षटकार. वाह, खरं तर सातत्याने त्या ठिकाणी
मिसफिल्ड पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवरती रोहितनं देखील संधी निर्माण करून दिली होती, त्यानंतर चौकार देखील आला आणि आता षटकार आलाय. फक्त एका धावेची गरज असणार आहे या मॅच मध्ये. खरं तर जेव्हा गोलंदाज चांगली गोलंदाजी करत असतो तेव्हा त्याला तेवढंच प्रोत्साहन, चांगलं क्षेत्ररक्षण देखील करणं गरजेचं असतं. जेव्हा तुम्ही चौकार षटकार सोडताना आणि एखादा झेल जर सोडता तर मात्र बॅट्सला देखील ती संधी मिळत असते आणि तोच फायदा या ठिकाणी आयुबने घेतलाय. आता खरं तर या मॅच मध्ये एका धावेची फक्त गरज असणार आहे. इथे फटका फसलाय, झेलची संधी, क्षेत्ररक्षक धावतात. झेल पकडलाय जरूर, परंतु खूप उशीर झालाय. अयुब देखील होते बाद. डगआउट मध्येच आपण बसायचं आहे. खेळाडू कक्ष त्या ठिकाणी प्रत्येक संघासाठी बनवलेला आहे. त्या बॅटिंग करत असताना त्या डगआउट मधूनच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये यायचं आहे. अजूनही एका धावेची गरज. सरळच्या खरं तर रेषेमध्ये खेळलेला हा फटका, परंतु धाव पुन्हा एकदा मिळणार नाहीये. अजून एका धावेची गरज आपल्याला पाहायला मिळते. यंग दुर्गादेवी बॉईज संघ मात्र आता एका धावेनं विजयापासून थोडासा दूरवर पाहायला मिळतोय. इथे चांगला फटका. मी खाईन तर खाईन तुपाशी, नाहीतर उपाशी, हा षटकार. खेळाडू कक्षामधूनच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये